आणि आता थेट जाऊयात सुप्रिया सुळे बोलतायत तिथे. आज जयंती आहे, सगळीकडे उत्साह आहे. काय सांगाल मी सावित्रीबाईंचं महत्व आजही काय आहे? अर्थातच महाराष्ट्रात आणि देशात महापुरुषांचा दिव्य असा एखादा जयंतीचा कार्यक्रम असतो तो उत्साहानेच साजरा झाला पाहिजे. तुम्ही तिथला बोर्ड बघाल, हे जे महात्मा फुले वाडा आणि स्मारक आहे, 1993 मध्ये जेव्हा काँग्रेस पक्षाचं राज्य होतं, आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, तेव्हा या स्मारकाचा हे काम तुम्ही सगळे बघताय. त्याच्यात माननीय भुजबळ साहेबांचंही मोठं योगदान होतं आणि त्या काळात सगळ्याच पक्षाच्या लोकांना एकत्र घेऊन आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना राजकीय मतभेद सगळे बाजूला घेऊन छत्रपतींचा आणि शाहू फुले आंबेडकरांची स्मारकं त्या काळात अनेक सगळ्या या मोठ्या नेत्यांनी एकत्र मिळून, कारण समाजाला दिशा ही राजकारण तर होत राहिलं, पण त्याचबरोबर हे सामाजिक परिवर्तन, हे जे महाराष्ट्रात जी क्रांती घडली त्याची नोंद पुढच्या पिढीपर्यंत गेली पाहिजे, हे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोचले पाहिजे. त्याच्यासाठी ह्या सगळ्या उपक्रमांची त्या काळात काँग्रेसच्या सरकारने अनेक असे चांगले उपक्रम त्या काळात घेतले आणि ते आजही पुढे चाललेले, हे मनापासून त्याचा आनंद आणि समाधान वाटतं. आज बाबा आढावांच्या माध्यमातून आम्हाला प्रार्थनाही म्हणायची संधी मिळाली. त्यामुळे आजचा हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात एक क्रांतिकारी दिवस, एक सामाजिक परिवर्तनाचा दिवस. तिथे माझ्यासारख्या महिला जर क्रांतीताईंनी क्रांती ज्योतींनी जर त्या काळात शिक्षण किंवा त्यांच्यावर जो अन्याय झाला तो झेलला नसता, तर कदाचित माझ्यासारख्या असंख्य मुली आज शिकल्याही नसत्या. आणि देशात एक क्रांतिकारी दिवस, एक सामाजिक परिवर्तनाचा दिवस, जिथे माझ्यासारख्या महिला जर क्रांतीताईंनी क्रांती ज्योतींनी जर त्या काळात शिक्षण किंवा त्यांच्यावर जो अन्याय झाला तो झेलला नसता, तर कदाचित माझ्यासारख्या असंख्य मुली आज शिकल्याही नसत्या. त्यामुळे आज जे तुमच्यासमोर उभे आहोत त्याच्या मागे खूप मोठी ताकद ही क्रांती ज्योती, महात्मा ज्योतिबा फुले, आंबेडकर आणि आंबेडकर साहेबांचे या सगळ्या मोठे जे नेते होऊन गेले, हे सुपुत्र होऊन गेले, ही भारताची रत्न होऊन गेली. त्याच्यामुळे आज आम्ही हा जो मोकळा श्वास आणि समतेची भाषा जी आम्ही बोलू शकतो आज, त्याच्या मागे या सगळ्या लोकांचं, या थोर नेत्यांचं खूप मोठं योगदान आणि त्याग राहिलेलं आहे. भुजबळ आणि साहेब एकत्र घटना आहे त्या सातत्याने घडताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या दिवशीच राज्यामध्ये 11 मर्डरच्या घटना. नाही, मी आजच माननीय मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या लॉ अँड ऑर्डरवर एक ट्विटही केलेलं आहे आणि मी पत्रही त्यांना लिहिणार आहे. कारण महाराष्ट्राचा लॉ अँड ऑर्डरच्या बाबतीत रोजच कुठली ना कुठली केस, खून, अशा फार बातम्या वाढलेल्या आहेत आणि अनेक वेळा एक ह्याच्या मागचा एक वेगळाही अँगल असतो जो दुर्दैवाने फारशी त्याची समाजात चर्चा होताना मला दिसत नाही, तो म्हणजे इकॉनॉमीचा. अनेक वेळा क्राईम जेव्हा वाढतो त्याचं खूपचं नातं हे इकॉनॉमिक्सचीही असतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा फार गांभीर्याने, एवढं मोठं मॅन्डेट या सरकारला मिळालेलं आहे, जे एवढं मोठं मॅन्डेट मिळालेल्या सरकारची कालची जी कॅबिनेट झाली ती पहिली कॅबिनेट झाली. अनेकही म्हणजे तुमच्याच चॅनलवरनं आलं की काही लोकांनी पदभार घेतलेले नाहीत, तर मुख्यमंत्र्यांनी काल असं तुमच्याच चॅनलवर सांगण्यात आलं की मुख्यमंत्र्यांनी आता सगळ्यांना टार्गेट्स दिलेले आहेत की सगळ्यांनी आता चार्ज घेतलाच पाहिजे, कामाला लागलंच पाहिजे. म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की 1.5 महिना झाला हो, एवढं मोठं मॅन्डेट ह्या सरकारला मिळालेलं आहे, पण जी ऍक्शन मोड ही अपेक्षित होती महाराष्ट्राला, कारण का शेवटी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनेच एवढं भरभरून त्यांना मतदान केलेलं आहे. त्याला 5-6 आठवडे झाले, पण ज्या वेगाने म्हणजे मुख्यमंत्री एकटेच ऍक्शन मोडमध्ये दिसतात, माननीय मुख्यमंत्री सोडून बाकी कोणीच या राज्यात ऍक्शन मोडमध्ये मला दिसत नाही. माझी अपेक्षा आहे की 2025 मध्ये मुख्यमंत्री तर करतातच ऍक्टिव्हली काम, पण त्यांच्या टीमनीही करावं. त्या सगळ्यांनाच मतं दिली आहे त्या राज्यात. पालकमंत्रीपद अजून निश्चित होऊ शकेल नाही. आता
हा प्रश्न तुम्हाला माननीय मुख्यमंत्री येणार आहेत त्यांना विचारावा लागेल, कारण का त्यांच्या सरकारचा अंतर्गत प्रश्न आहे. काही पवार वाद निघत कुटुंबीय नाही. बीडला आता अजितदादांना पालकमंत्रीपद दिलं जाणार असे एक चर्चा होते, तिथले एकूण सगळे वाद बघतात सगळे. मला कसं माहिती असेल, मी विरोधी पक्षात आहे, मला काही कसं- पवार कुटुंबियामध्ये ज्या पद्धतीने दुरावा झालाय काय दिसतंय, आशाताईंनी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात की अजितदादांनी आणि शरद पवारांनी पुन्हा एकत्र येणं केलं पाहिजे. सातत्याने चर्चा होते त्यात. हो, मी पाहिलं तुमच्या चॅनलवर. काय वाटतं ताई तुमचं दाम ना बोलू तर दे वैयक्तिक दादा. इच्छा काय आहे तुमची? तुम्ही खासदार आहात. मी एक लोकप्रतिनिधी आहे, मला वैयक्तिक इमोशन्स बोलायचा अधिकारच नाही, पण कारण का ताई- मी लोकसेवेत आहे. कुटुंबातील लोक आता अशा भावना व्यक्त करतायत. एकतर अर्थात माझं कुटुंब हे वेगळं आहे. माझ्या कुटुंबात कधीच माझ्या मनात अंतर नव्हतं. तुम्हाला आठवत असेल की मी ज्या दिवशी माझं लोकसभेचं मतदान झालं, पहिली मी मतदान केल्यानंतर आशा काकींच्याच पाया पडायला गेले, जे मी अनेक वर्ष करत आले. त्याच्यामुळे मी माझं प्रोफेशनल आयुष्य आणि माझं वैयक्तिक आयुष्य याच्यात कधीच गल्लत नाही. पण आशाताई इच्छा आहे तर इच्छा काय? भावना व्यक्त केल्या त्याचं भावना भावना व्यक्त करायचं एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. काही महापालिकेमध्ये अनेक अधिकारी जे आहेत ते पद रिक्त आहेत. 4 अतिरिक्त आयुक्त जे आहेत ते रिक्त पद आहेत, त्यामुळे नागरिकांची कामं होत. नाही, रिक्त पदं ही अनेक ठिकाणी आहेत. म्हणजे मग पोलीसमध्येही आहेत, म्युन्सिपालिटीमध्ये पण आहेत. त्यामुळे मी आता बघते निवडून आल्यापासून सीएमच सगळ्यात ऍक्टिव्ह दिसत आहेत या सरकारमध्ये. त्यामुळे मी तर ठरवलंय 5 वर्ष सीएमांनाच पत्र लिहायची काय कामं असतील तर, कारण का तुमच्या सगळ्या चॅनल्सवर शपथ घेतल्यापासून तेच मला ऍक्टिव्ह दिसत आहेत सगळीकडे. त्यामुळे त्यांनाही त्यांच्याकडेही क्राईमचाही फॉलोअप मी करणार आहे, रिक्त पदांचाही मी करणार आहे आणि लवकरात लवकर महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद ही सगळी इलेक्शन्स लवकरात लवकर व्हावी, कारण का सर्वसामान्य मायबाप जनतेला याचा प्रचंड त्रास होतोय. नगरसेवक नाही आहेत कुठेही. त्यामुळे हा निर्णय लवकरात लवकर सरकारने घ्यावा, याचा पाठपुरावा मीही स्वतः त्यांच्याकडे तुम्ही असं करणार. म्हणताय, पण दुसरीकडे सामनातनं जे महत्वाचे घटक आहेत तिथनं फडणवीसांचं कौतुक होतं की खूप चांगला कारभार करतात. मग मी पण तेच केलं ना. मी काय म्हणाले की पहिले फक्त मुख्यमंत्रीच ऍक्टिव्ह दिसत आहेत. मी पण तेच बोलले, मी काय वेगळं नाही बोलले सामनापेक्षा. एकच माणूस या सरकारमध्ये मला ऍक्टिव्ह आणि त्या व्यक्तीचं नाव देवेंद्र फडणवीस, तेच ऍक्टिव्ह दिसत आहेत. सोडून तिकडे अजितदादा सध्या गायब आहेत. ते नाही मला माहिती. देऊ नये. अजितदादा अजितदादाही बोलत नाही. म्हणजे कुठे धनंजय मुंडे एवढे अडचणीत असताना त्यांच्या पक्षातून कोणीच बोलत नाही. ज्या पद्धतीने मुख्यमंत्री आणि एक एक प्रश्न घ्या, तुमचा प्रश्न मग तुमचा. धनंजय मुंडेंवरती नेमकं काय मत आहे? कारण त्यांच्याच पक्षातले लोक त्यांना साथ देताना दिसत नाही. सगळ्या याच्यामध्ये सगळे आमदार नेमकं विरोध चाललंय करताना का? दिसतात. सगळे विरोधात आहेत. मला असं वाटतं आता SIT लावली आणि शेवटी कसं आहे की एका सशक्त लोकशाहीमध्ये मीही तुमच्याच चॅनलवर एक मोठी सभा बघितली, त्याच्यात सगळ्याच पक्षाचे लोक, म्हणजे हे माणुसकी विरुद्ध ही जी काही अतिशय गलिच्छ अस्वस्थ करणारी जी घटना झाली त्याच्या विरोधात मला वाटतं तो बीडचा विषय आता राजकीय राहिलेला नाही, तो माणुसकी वर्सेस क्रूर विकृत मानसिकता असा झालेला आहे. आणि माझा विश्वास आहे की जर सगळ्याच पक्षाचे लोक एकत्र झाले असतील तर त्याला कुठला राजकीय रंग कोणीही देऊ नये आणि माणुसकीच्या नात्याने त्या कुटुंबाला न्याय मिळावा, कारण का तुमच्या चॅनलवर सातत्याने त्या कुटुंबाचे, त्या छोट्या मुलीचे अश्रू हे प्रचंड अस्वस्थ करणार आहेत. आणि सगळेच जर एकत्र बीडमध्ये आले असतील तर त्या देशमुख कुटुंबाला आणि बीड आणि परभणी या दोन्ही प्रश्नांसाठी सगळ्यांनी राजकीय मतभेद टाकून काही प्रश्नांसाठी माणुसकीच्या नात्याने निर्णय झाले पाहिजेत, पारदर्शकपणे झाले पाहिजेत आणि या राज्याला तो खून, ती हत्या कशी झाली याचं उत्तर जे प्रशासनामध्ये त्यांनी दिले पाहिजे, दोन्ही परभणी आणि बीड दोन्ही केसमध्ये. ताई तुम्ही म्हणता पारदर्शक व्हायला हवं तर राजीनामा द्यावं. आता इथं प्रत्येकाची ती मॉरॅलिटी असते. म्हणजे आदरणीय पवारसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते आणि जेव्हा त्यांच्या टीम्सवर आरोप झाले तेव्हा त्या काळामध्ये त्या मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून कशाला लांब कशाला जायचं. काँग्रेसमध्ये जेव्हा अशोक चव्हाणांवर आरोप झाले तेव्हा अशोकरावांनी पण राजीनामा दिलाच होता ना. त्याच्यामुळे ती मॉरॅलिटी आता माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांनी योग्य तो निर्णय घ्यावा. आता समाजामध्ये काय भावना लोकांची आहे ही तुमच्या सगळ्यांच्या चॅनल्सवर रोजच दिसते. 22 नाही आता 24-25 दिवस झाले असतील रोज लीड स्टोरी तीच आहे. त्यामुळे एखाद्या संवेदनशील सरकारला काय करायचं हे सारखंच कशाला विरोधकांनी सांगितलं पाहिजे. काहीतरी नैतिकता ही सरकारमध्ये पण असावी
तेवढीच माफक अपेक्षा नाही, स्वतः तयार नाही ते म्हणतात मी करेन काही लाडकी राजीनामा. बहीण योजनेमध्ये हा. आता मला असं वाटतं हा प्रश्न तुम्ही माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारला तर जास्तीत संयुक्त लाडकी बहीण योजनेमध्ये- फिल्टर लागला. काही लाडकी बहीण जे तुम्ही योजनेमध्ये भीती व्यक्त करत होता ते झालं काही शेवटी. लाडकी बहीण योजनेमध्ये मी सुरुवातीपासून सांगत होते. अनेक नावं काढणार आता आहे. फक्त हळूहळू इलेक्शन त्या पुरतच पद्धतीने होतं. मी ह्या बऱ्याचशा गोष्टी ज्या मागच्या वर्षी बोलले त्या 25 मध्ये तुम्हाला हळूहळू दिसतील त्यामुळे मला काय आश्चर्य वाटत नाही. आणि ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट काल का परवाच्याच दिवशी माझ्याकडे एक रिझर्व्ह बँकचा एक रिपोर्ट फिस्कल डेफिसिट रिफॉर्म्सवर आलेला आहे. फिस्कल डेफिसिट रिफॉर्म्स म्हणजे राज्यामध्ये जो फिस्कल डेफिसिट म्हणजे काय, पैसे जेवढे येतात आणि खर्च किती होतात त्यातली जी गॅप असते त्याला फिस्कल डेफिसिट म्हणतात. तो कमीत कमी असला पाहिजे एका सशक्त इकॉनॉमीमध्ये. तर प्रत्येक राज्याची फिस्कल डेफिसिट काय असली पाहिजे, त्याचा काय रिफॉर्म्स असले पाहिजेत, काय बदल घडले पाहिजेत, काय शिस्त असली पाहिजे, त्याचा एक रिपोर्ट आरबीआयने काढलेला आहे जो गेल्या 2 दिवसात मी स्वतःच वाचलेला आहे. त्यामुळे फिस्कल डेफिसिट ऑफ महाराष्ट्र त्याच्यावर मी पार्लमेंटमध्ये जेव्हा बजेटचं भाषण करीन त्याच्यात मी बोलणारच आहे. पण हे फक्त महाराष्ट्रासाठी नाही पण देशाच्या हितासाठी फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट जो कायदा कैलासवासी अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी आणला होता. अनेक वेळा मी तुमच्या समोर त्याच्याबद्दल बोलले. ज्याला FRBM ऍक्ट म्हणतात तो ऍक्ट त्याच्यानंतर सशक्त केला. म्हणजे जरी तो अटलजींचा कायदा असला तरी तो योग्यच होता देशासाठी हे आम्ही आधी अभिमानाने मान्य करतो. जरी ते एका वेगळ्या विचारात काम करले अच्छे को अच्छा बोलण्याची. त्याच्यानंतर त्याचं कौतुक मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने केलं आणि तो 10 वर्ष त्यांनी चालवला. तर पुण्यात ही दृश्य आपण बघतोय. पुण्यातल्या फुलेवाड्यात सावित्रीबाई फुलेंची जयंती उत्साहात साजरी होते आणि त्यावेळेला भाष्य करताना खासदार सुप्रिया सुळे आपण पाहिल्यात. हत्या प्रकरणात पारदर्शक तपास व्हावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे. आणि इथे जी आहेत जे इकॉनॉमिस्ट आहेत मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये ते आहेत या सगळ्यांची मदत घेऊन महाराष्ट्राचं फिस्कल डेफिसिट पॉलिसी काय असावी अकॉर्डिंग टू RBI या रिफॉर्म्समध्ये आम्ही सगळे चांगल्या हेतूने त्याच्यात काम करत आहोत आणि ते काम आम्ही महाराष्ट्र सरकारबरोबर शेअर करणार. आणि माझी अपेक्षा आहे की एवढं मोठं मॅन्डेट असलेल्या सरकारने फिस्कल डेफिसिटवर काम करावं. वाढली असं दावा करताय सरकार. गेल्या 3 महिन्यात परकीय गुंतवणूक. अनेक खरंच नावं वाटतं तुम्हाला? त्यामध्ये काढणार आहेत. कुठली होणार आहे लाडकी बहीण योजनेची? हे मी आधीही बोललेले आहे त्याच्यामुळे मला काय आश्चर्य वाटत नाही. मी मागच्या वेळेस हा, एकत्र येतात चाकणमध्ये नाराज असलेले भुजबळ. असं नाही हो. भुजबळ साहेबांचे आणि आमचे अनेक दशकांचे कौटुंबिक संबंध आहेत. जरी मध्ये काही राजकीय गोष्टी झाल्या असतील